सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा. कोणत्या देशाला भूकंपाचा देश म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचे पर्याय आहेत तुर्कस्तान, थायलंड, जपान, नेदरलँड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे जपान. जपान हा देश भूकंपाचा देश म्हणून ओळखला जातो. लिटमस कागद कोणत्या वनस्पतीपासून बनतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत घटपर्णी, मार्कोसिया, लायकेन, ग्लायकॉन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे लायकेन. या वनस्पतीपासून लिटमस कागद हा बनत असतो. मोड आलेल्या बियांमधून कोणता वायू बाहेर पडतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन डायऑक्साईड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. मोड आलेल्या बियांमधून कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो. चिराव हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत मेघालय, मणिपूर, अरुणाचल, मिझोराम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मिझोराम. चिराव हे मिझोराम या राज्याचे लोकनृत्य आहे. भारतातील सुवर्ण मंदिर हे ठिकाण कोठे आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत कोणार्क नगर, अयोध्या नगरी, अमृतसर, उज्जैन. याचे बरोबर उत्तर आहे अमृतसर. भारतातील सुवर्ण मंदिर हे ठिकाण अमृतसर येथे आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत कोल्हापूर, पुणे, नाशिक, नागपूर. याचे बरोबर उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूर ही महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे. रायगड जिल्ह्याचे जुने नाव कोणते? या प्रश्नाचे पर्याय आहेत रायरी, कुलाबा, महाड, अंतुरे. याचे बरोबर उत्तर आहे कुलाबा. कुलाबा हे रायगड जिल्ह्याचे जुने नाव आहे. घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक. याचे बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? या प्रश्नाचे पर्याय आहेत लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर आंबेडकर, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर.
याचे बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर। रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी दिली। भूमितीचा जनक कोणास मानले जाते? या प्रश्नाचे पर्याय आहेत युक्लिड, आर्यभट्ट, निकोलस, चाणक्य। याचे बरोबर उत्तर आहे युक्लिड। युक्लिड यांना भूमितीचे जनक मानले जाते। असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।